पुण्यात दोन भिंतीत अडकलेल्या मुलाची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। कात्रज जांभूळवाडीमधली काल दुपारची घटना आहे। जवानांच्या तत्परतेमुळे सतर्कतेमुळे 7 वर्षाच्या या मुलाची सुखरूपपणे सुटका झाली आहे। 7 वर्षाचा मुलगा खेळता खेळता 2 कंपाऊंड वॉलमध्ये अडकला होता। PMRDA आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने या मुलाची सुटका करण्यात आली आहे। घन त्यासोबत बोल्ट कटर आणि हायड्रॉलिक ब्रेकर वापरून ही वॉल तोडण्यात आलेली आहे, ही भिंत तोडण्यात आली आणि त्यानंतर या मुलाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, मुळात हा मुलगा या 2 भिंतींमध्ये अडकला कसा आणि त्याची सुटका कशी करण्यात आली आहे? माझी सध्या सुट्ट्या सुरू आहेत। लहान मुलं इकडे तिकडे खेळत असतात। काल दुपारच्या सुमारास हा सुद्धा लहान 7 वर्षाचा मुलगा असंच खेळत होता आणि दोन बिल्डिंगचे हे कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये काहीसं गॅप आहे। अर्थात तो त्या ठिकाणी वर चढलेला होता आणि त्याचा पाय सटकला आणि या दोन्ही भिंतींच्या मध्ये जाऊन तो अडकला। त्या ठिकाणी तो जोरजोरात ओरडत होता। लोकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र तो गॅप एवढा कमी होता की त्याला वर काढता येत नव्हतं। तात्काळ या संदर्भातली माहिती अग्निशामक दलाच्या विभागाला देण्यात आली। त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचली, मात्र जर आपण बघितलं तर त्यांनी थेट या भिंतीमध्ये बोगदा म्हणजे अर्थात भिंत पाडलेली आहे। त्या भिंतीचा काही भाग त्यांनी तोडला ड्रिल आणि कटरच्या माध्यमातून आणि या 7 वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढलेलं आहे। जर आपण बघितलं तर या दोन्ही कंपाऊंड मध्ये गॅप खूप कमी आहे आणि या गॅप मध्ये अचानक तो गेल्यामुळं अशा पद्धतीने तो अडकून बसलेला होता। सुदैवाने तो तिथं अडकला, त्यांनी जोरजोरात आवाज केला आणि त्यामुळे त्याच्या मित्रांनी, त्याच्या नातेवाईकांना, इतर लोकांना बिल्डिंग मध्ये सांगितलं आणि तात्काळ त्याचा जीव त्या ठिकाणी वाचवता आला आणि अग्निशामक दलाने देखील ज्या पद्धतीने तिथं तत्परता दाखवली आणि तातडीने त्याला बाहेर काढलं। तो सुखरूप बाहेर आलेला आहे। किरकोळ त्याला दुखापत झालेली आहे, मात्र त्याचवेळी आव्हान देखील केलेलं आहे। खेळताना लहान मुलं नक्की कुठं आहेत, ते सेफली खेळतायत ना, याकडे देखील पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे। माधवी, मिकी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।